नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजूबाजूला पहा. आपण बसतो ती खुर्ची, आपण पितो ते पाणी आणि आपण श्वास घेतो ती हवा, या सर्व गोष्टी द्रव्याने बनलेल्या आहेत. पण द्रव्य म्हणजे नेमके काय? आज आपण विज्ञानातील हा महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, द्रव्य म्हणजेच अशी कोणतीही वस्तू ज्याला वस्तुमान असते आणि ती जागा व्यापते. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही द्रव्य म्हणजेच काय बघा, अशी कोणतीही वस्तू ज्याला वस्तुमान असते आणि ती जागा व्यापते. आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी ह्या द्रव्यांची उदाहरणं आहेत, जसे की पाणी, हवा, माती, पुस्तके, टेबल, खुर्ची इत्यादी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही द्रव्य आहे, ह्या द्रव्याचे जे काही गुणधर्म आहेत तर काय आहेत बघा. प्रत्येक द्रव्याला काय असते रे, तर द्रव्याला वस्तुमान असते. त्यासोबतच प्रत्येक द्रव्य काय करते रे, जागा व्यापते. जेव्हा आपण ग्लासमध्ये पाणी भरतो तेव्हा जे काही पाणी आहे ते काय करतं रे, ग्लासमधील जागा व्यापते. आता बघा, हे जे काही द्रव्य आहेत ह्या द्रव्याच्या 3 मुख्य अवस्था आहेत. लक्षात आलं का? बघा, द्रव्याच्या काय आहेत रे, 3 मुख्य अवस्था. त्यापैकी जी काही पहिली आहे तिला आपण काय म्हणतो रे, स्थायू. जी काही पहिली आहे तिला आपण काय म्हणतो, स्थायू. दुसरी आहे ती काय आहे, द्रव. आणि जी काही तिसरी आहे ती काय आहे रे, वायू. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? द्रव्य आणि द्रव ह्यामध्ये फरक आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर जे काही द्रव्याच्या 3 अवस्था आहेत, कोणती, स्थायू, द्रव आणि वायू. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही स्थायू पदार्थ आहेत ह्या स्थायू पदार्थांना काय असतो रे, निश्चित आकार आणि आकारमान असते. काय असते रे, निश्चित आकार आणि आकारमान असते. उदाहरणार्थ बघा, जे काही टेबल, दगड, पुस्तक यांना काय आहे रे, निश्चित आकार आणि आकारमान आहे. तसेच जी काही दुसरी अवस्था आहे ती काय आहे, द्रव. ह्या द्रव पदार्थांना निश्चित आकार नसतो. लक्षात आलं का? ह्यांना काय असतो रे, आकार नसतो पण आकारमान असते. काय असते रे, आकारमान असते. उदाहरणार्थ काय आहे रे, की जे काही पाणी आहे त्याला आकार असतो का रे, नाही. म्हणजे जर मी ते ग्लासमध्ये ओतलं तर काय करतं रे, जे काही दूध आहे किंवा जे काही पाणी आहे ते काय करतं रे, त्या ग्लासचा आकार घेतं. किंवा जर मी ते भांड्यामध्ये ओतलं तर काय होतं रे, ते पसरतं. लक्षात आलं का? म्हणजे त्याला निश्चित आकार नसतो पण त्याला काय आहे रे, आकारमान असते. लक्षात आलं का? त्यानंतर जे काही तिसरी अवस्था आहे ती काय आहे, वायू. आता बघा, जे काही वायू पदार्थ आहेत यांना आकारही नसतो आणि आकारमानही नसते. लक्षात आलं का? आकारही नसतो आणि आकारमानही नसते आणि आकारमानही नसते. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याची जी काही उदाहरणं आहेत ती काय आहे रे, हवा आणि ऑक्सिजन. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या दैनंदिन जीवनात द्रव्य हे सर्वत्र आहे. आपण खातो ते अन्न, आपण घालतो ते कपडे आणि आपण श्वास घेतो ती हवा, हे सर्व काय आहेत रे, हे सर्व द्रव्याचे प्रकार आहेत. म्हणून विद्यार्थ्यांनो, द्रव्य आपल्या आजूबाजूला सर्वत्र आहे. द्रव्य समजून घेतल्याने आपण भौतिक जग अधिक चांगल्या प्रकारे काय करू शकतो रे, समजून घेऊ शकतो. यासाठी विज्ञान शिकत राहा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मराठी लेक्चरवालीवर. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला द्रव्याचा इंग्लिशमधील व्हिडिओ हवा असेल तर मराठी लेक्चरवालीला एकदा नक्की भेट द्या.